नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे। आजही पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। तर उर्वरित राज्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केलाय। दक्षिण तेलंगण आणि परिसरावरती चक्रकार वारे वाहत असून त्यानुसार रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय। त्यामुळे राज्यामध्ये ढगाळ आकाश होत असून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पाऊस गारपिटीसह हजेरी लावू शकतो। ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानामध्ये सातत्याने घट होताना दिसते। आता जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नंदुरबार इथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं रात्रीनंतर आता सकाळी देखील दमदार हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळाले। तर भात शेती आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना देखील या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये दमदार पाऊस सुरू झालाय, तर पूर्व भागामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।